जे अघोरी असतात ते कच्चा मांस खातात. जिंदा को खा जाए भी चाहो तो हम जिंदा को रगड़े, कहो तो अपने ही मांस खा के दिखाया. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. एक दुसरं पण एक कॉमन एक गोष्ट खूप अशी प्रचलित आहे, ती म्हणजे जे अघोरी असतात ते कच्चा मांस खातात. एक ह्युमन एक काय बोलतात त्याला, कॅनिबलिझम. ते सर्व तर ते खरंच आहे, कारण युट्यूबवर मी बरेच व्हिडिओज बघितले. आता मला माहिती नाही ते कितपत खरे आहेत आणि कितपत खोटे, पण बोललं जातं. हो, आता जसं हे तू ऐकलंयस म्हणून तुला कळलं की असं त्यांना कॅनाबिल्स म्हटलं जातं किंवा ते मांस खातात किंवा असं काही. आता त्यांच्यामध्ये पण नाही, मी जे ऐकलंय किंवा माझा जो काही स्टडी झालाय, 108 प्रकारच्या जाती त्यांच्यात पण आहेत. बरोबर. आता हे सगळे 108, मग त्याचं बायफर्केशन कशा प्रकारे आहे त्याची काही एवढी इन्फॉर्मेशन माझ्याकडे नाही, कारण मी त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अजून अभ्यास केला नाही. कारण ते खूप डीप आहे सगळं, आणि प्रत्येक ते पॅरामीटर जर मी स्टडी करत गेलो तर नक्की मीही अघोऱ्यासारखं काहीतरी वागीन कधीतरी असं सांगायला हरकत नाही. कारण 108 प्रकार म्हणाले की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं त्यांची प्रोसेस, त्या साधना सेम. आता जसं आपण म्हणतो की आपण एक पर्टिक्युलर गोष्ट आपल्या दोघांमध्ये आपण जर करतोय की बाबा आपण खायला बसलो, तर आपल्या इथे आपण खाली बसून खातो, तेच दुसरीकडे गेलो तर ते डायनिंग टेबलवर असेल, तिसरीकडे गेलो तर खुर्चीत असेल, चौथीकडे गेलो तर तो बेडवर बसून खात असेल. प्रोसेस तीच आहे, फक्त पद्धती बदलत आहेत. तसंच त्यांच्यात पण आहे की या प्रोसेस सेम, फक्त ते एरिया वाईज त्यांचं बायफर्केशन असेल किंवा एरिया वाईज त्या प्रोसेस बदलत असतील. मग त्यांच्यात मेल फिमेल दोन्ही आहेत. फिमेल असतील तर आपण कालिमा वगैरे आपण ऐकलंय, ती पण राक्षसांचा विनाश वगैरे करायची, तर तिची सेवा केल्यानंतरही अशी प्रचिती मिळते की ती पॉवर आपल्यात येते की आपण काही हेल्प आउट करू शकतो सोसायटीमध्ये, किंवा कोणाला काही त्रास होत असेल तर ते आपण करू शकतो. तर अशा प्रकारे तर लोकांना तसं वाटतं, कारण ते लोकांपर्यंत तसंच पोहोचलं गेलंय. ते त्यांच्या खाण्यासाठी जगतात. प्रॉपर अघोरी कधीच कोणाकडे काहीच मागत नाही. आपल्या इथे नॉर्मल साधू फिरतात, तू दक्षिण दिली तर घेतील, त्यांचं नाही म्हणत आहे. अघोरी रूपात जे असतात ना ते. आणि आपल्या इकडे ना आता त्या ह्याच्यात पण ना बरेच असे खोटे वावरताना दिसतात. आणि त्याच्यातनं मग लोकांना असं वाटतं की अरे हा अघोरी आहे, ह्याच्याकडनं करून घेऊ. तो नॉर्मल त्याला जे बेसिक येत असेल ना ते केल्यानंतर आता काम झालंय तुमचं, पैसे घेईल पटकन, किंवा तो सांगेल की मला हे द्या ते द्या. ॲक्च्युअल मुळातला जो अघोरी, जो ऑथेंटिक म्हणू शकतो ना आपण, ते लोक समोरून कधीच काही मागत नाहीत. जे काही असेल, आणि परत ते ना त्यांच्या मूडवर पण असतं. आपण मदतीसाठी गेलोय, जर ते त्यांच्या झोनमध्ये असतील तर ते त्यावेळेला बोलणारही नाहीत. मग परत तेच आहे की तू छेडलंस तर मग त्यांचा राग वेगळा असतो. जसं आपण आता एक अजून सिम्प्लिसिटी आपल्या ऑडियन्ससाठी किंवा तुझ्या माझ्या अंडरस्टँडिंगसाठी, किन्नर आपण म्हणतो, किन्नराचा आशीर्वाद खूप चांगला, पण जर त्याने शाप दिला किंवा तो जर आपल्याला काही वाईट बोलला तर ते तितकंच घातक. हे आपण लहानपणापासून ऐकतोय. तसंच अघोऱ्यांबद्दल पण आहे. त्यांचं काही सुरू असेल आणि त्याने जर बघितलं, तो एक टक असा बघतच असतो, बिकॉज ते त्यांच्या झोनमध्येच असतात. मग बोलता बोलता त्याने उत्तर द्यायला सुरुवात केली तर आपण आपले प्रॉब्लेम सांगू शकतो, आपण बोलू शकतो. मग त्याच्यावरती ते सोल्युशन्स प्रोव्हाइड करतात. पण ती एक वेळ लागते, आपण म्हणतो ती यायला वेळ लागते. तर आपल्या इकडे जे असेच फिरतात ना ते ऑथेंटिक नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या क्रिया किंवा त्यांच्या विधी कितपत योग्य आहेत हे आपण सांगूही शकत नाही. कारण अघोऱ्यांच्या विध्या प्रॉपर त्यांच्या एक टाईम स्पॅन असतो त्यांचा. रात्रीची काही वेळ असेल तेव्हाच ती विधी होते, किंवा एक अशी दुपार असते तेव्हा विधी होते, संध्याकाळच्या वेळी ती विधी होते. तर त्या टाईम स्पॅन्समधनं त्या विध्या होतात. तर असं आहे. आणि खाण्याचं म्हणशील तर ते त्यांच्या लिव्हिंगसाठी खात आहेत, त्यांना फरक नाही पडत, कशात भेदभाव नाही करत, काहीच नाही. मग असं आहे का की ते आपण ऐकलंय माणसाचं मांस खातात मग ते व्हेज खात नसतील, असं काही नाही आहे. ते व्हेजही खातात, ते झाडं पानं फुलं हे पण खातात. दे आर नॉट बायफर्गेटिंग और डिफरन्शिएटिंग की व्हेज आहे नॉनव्हेज आहे, मला जे मिळेल ते मी खातोय, मला जगायचं आहे. मग आपण असंही बघितलं की ती जी खोपडी असते त्यात ती एक त्यांचं आता एक त्यांचं आपण म्हणू शकतो भांड्यासारखंही त्यांचा वापर होतो. पाणी त्याच्यातनं पितील, काही घ्यायचं असेल त्याच्यात घेतील, पण पूजा त्याची करून त्याच्यातनंच तुम्हाला मदतीचा हात तिकडूनच येईल. तर ते त्या प्रकारे त्यांचं ते आहे. त्यामुळे त्यांना कॅनाबिल्स म्हणणं किंवा ते खातात म्हणून हे तो त्यांचा लुकआउट आहे. आणि जे म्हणतायत त्यांनी हे बघितलं आहे का पर्सनली, तर नाही, हे ऐकू नये म्हणून. मग ते खातातच, हे कितपत खरं आहे
हे त्यांना विचारलं त्यांच्याकडे उत्तर नाही, कारण तेही ऐकले. जसं तू आता म्हणालास मी ऐकलंय, तर मी पण ऐकलंय, पण मी त्याच्यावरती थोडाफार अभ्यास जो केला त्याच्यातनं एवढंच कळलं की ते खात असले तरी ते त्यांच्यासाठी, त्याच्यात त्यांना काही फरक पडत नाही, आणि नसतील खात तरी काही फरक पडत नाही.